नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत बांगड्याचा रस्सा। त्यासाठी इथे मी बांगडे घेतलेत स्वच्छ धुवून। तर बांगडा रस्स्यासाठी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलंय। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तिखट, इथे कलरचं तिखट घेतलंय, हळद, जिरा पावडर, धना पावडर, आलं लसूणची पेस्ट, आगळ आहे कोकमचं, नंतर हिंग आणि मीठ। तर आता मच्छीला लावण्यासाठी इथे हिंग, मीठ, नंतर आगळ टाकणार आहोत, नंतर आलं लसूणची पेस्ट। हे आपण सर्व लावून आपण असं 1 तासभर आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत मच्छी। तर कढई गरम झालेली आहे, आपण तेल टाकून घेऊया, लसूण टाकूया, त्यानंतर कांदा टाकून घेऊया। कांदा आपण चांगला असं परतून घेऊया। थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत, लवकर ब्राऊन होईल कांदा। आपला आता कांदा चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण आपण असं 2 मिनिटं शिजून द्यायचं आहे चांगला। टोमॅटो आपला चांगला शिजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण तिखट टाकणार आहोत, त्यानंतर कलरचं तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर परतून घेऊया आपण चांगलं। हे वाटण केलेलं ते आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये, कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे। चांगलं आपण हे परतून घेऊया। छान मसाल्याचा खूप छान वास सुटलेला आहे। आपण आता याच्यामध्ये बांगडा टाकून घेऊया। गॅस जरा कमी करूया। सगळं आपण हे बांगडे त्याच्यामध्ये सोडून देऊया। आपण हा बांगडा असा मिक्स करून घेणार आहोत। मसाल्याचा खूपच वास छान सुटला आहे। आपण हा बांगडा आता मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकणार आहोत। आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं पाणी, तेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढा टाकायचा। आता मिक्स करूया आपण। आपला आता मसाल्यामध्ये चांगला असा बांगडा मिक्स करून झालेला आहे। आपण आता 10 ते 15 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवून शिजवून देऊया आपण। आपला बांगड्याचा रस्सा तयार झालेला आहे। आपण त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपण हे सर्व करून घेऊया। आपला आता बांगड्याचा रस्सा तयार झालेला आहे। खूप छान झालेला आहे, कलर पण छान आलेला आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।